रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। गणेशोत्सवाच्या उत्साहात सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण असताना खोपोलीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक वर्तणुकीमुळे नगर परिषदेला आणि शहराला अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे। शास्त्रीनगर येथील इरतराज कुटुंबाने नेहरू गार्डनमधील कृत्रिम तलावात श्री गणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन केले। विसर्जनावेळी त्यांनी जमा झालेले निर्माल्य कलशात समर्पित केले, परंतु घरी परतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की गणेशाच्या गळ्यातील सुमारे 20 ग्रॅम वजनाची सोनसाखळी ही सुद्धा चुकून निर्माल्यासोबत कलशात समर्पित झाली आहे। तात्काळ कुटुंबियांनी पुन्हा विसर्जनस्थळी जाऊन खोपोली नगर परिषद आरोग्य विभागाचे मुकादम मंगेश चंदरवाणी यांना ही बाब कळवली। त्यांनी सफाई कर्मचारी सुनील धाकू गायकवाड यांच्या मार्फत निर्माल्य कलशातील पिशव्यांची तपासणी करून ती सोनसाखळी शोधून काढली। साखळी परत मिळाल्याने इरतराज कुटुंबांनी भावुक होत हा श्री गणेशाचा कृपाशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली। या प्रामाणिक कार्याबद्दल खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील व उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी नगर परिषद सभागृहात सफाई कर्मचारी सुनील गायकवाड यांचा सत्कार केला। यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे व पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक केले। संपूर्ण घटनेमुळे खोपोली शहरात नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची जोरदार चर्चा होत असून प्रामाणिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमच्या निर्मल्याचं जरा पिशव्या द्या, त्यात चेन आली आहे गणपतीची, सोन्याची चेन गणपतीची चेन म्हणजे तुम्ही आता टाकलेली निर्मल्यामध्ये गेली आहे चुकून, ती आम्हाला शोधायची आहे। अच्छा थांबा, मी तुम्ही पिशव्या टाकल्या होत्या, आता 2 मुल्या पिशव्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये का? 2 पिशव्या टाकल्या होत्या। हे बघा, ही एक पिशवी टाकली होती, कुठली ही का? सफेद कलरची का? या इकडे थांबा बाबा, तुम्ही तिकडून या वाटलं तर। नाही बाबा, या इकडून। बघा थांबा, मी जरा चेक करतो। या पिशवीत आहे? नाही, या पिशवीत नाही आहे का? या त्याच्यामध्ये का? थांबा जरा, ही पिशवी काढू का? हा, हे बघा भेटली का तुमची? काढला का फोटो? फोटो काढला? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती।